आप्पा कुठे? सातारला गेलेत किरण आणायला. आप्पा असता तर बरं झालं असते. ठीक आहे, भैयासोबत लग्न ठरतंय हे शीतलला बोललंय का कुणी? का आपलं आपलंच चाललंय? नाही, तसं कोण काय बोललं नाही तिला अजून. अगं मग कधी सांगायचं? सांगूया कधी पण. आज बोलूया. आज कशाला, आत्ता लगेच बोलूया. बोलवा तिला. हाय ना ती घरात? हाय की, वर आहे, मी बोलून आणते. थांब सुमन. नाही म्हणजे काय आहे, तिच्या मनात काय आहे ते आपल्याला काय माहित नाही. असं एकदम बोलून विचारणं म्हणजे ते बरोबर वाटत नाही ना. आता तुझ्यात काय बरं वाटायचं? आणि हो म्हणजे पोरी आपल्या पुढे बोलायला बिचकत्यात. या शितली आणि बिचाकणार काय वहिनी. तसं नाही, पण लगीन ही जरा नाजूक विषय आहे. म्हणजे आई बापा समोर पोरी असं पटदिशी मन मोकळं करत नाहीत. तेव्हा तिच्या एखाद्या मैत्रिणीला बोलायला सांगितलं म्हणजे कसं, म्हणजे तिच्या मनात काय आहे काय नाही ते ती पण बोलल ना. मनात काय आहे म्हणजे? अहो म्हणजे पसंत हाय नाही हाय. ना तुम्हाला काय वाटतंय? अरे उषा म्हणते ती बरोबर आहे. एखाद्या मैत्रिणीपाशी मन मोकळेपणाने बोलता येईल तिला. चालतंय, मग असं करा, यास्मिनला घ्या बोलवून आणि तिला विचारायला सांगा. पण हो, तिला आधी नीट समजावून सांगा, नाहीतर ती काहीतरी गोळ घालून ठेवायची. हो नाही म्हणजे यास्मिन कशाला, जयश्री हाय की. जयश्री? वय अहो आजकाल शितलीची त्या यास्मिन पेक्षा जयश्री संगत गट्टी चांगली जमली आहे. बर, बोलवा तिला. सांगितलंय. म्हणजे एडी बोलली का नाही, का बोलायची अजून? कालच बोललीये. या ना म्हणजे आपल्या घरातल्या बायका त्यांना काय वाटतंय की नाही ते त्यांचं त्या ठरवतात आणि सगळं करतात आणि मग आपल्याला कळतंय. अहो तसं नाही. बरं असू दे, काय बोलणं झालं ते विचारलं का जयश्रीला? काय बोलणं झालं ते नाही विचारलं, पण जयश्री बोलली तिच्याशी व्यवस्थित. अगं पण शीतल तयार आहे का नाही ते विचारलं का तिला? ते विचारायला सांगितलं नव्हतं, म्हणजे तिच्या मनात काय आहे ते बघून सांगितलं होतं. म्हणजे मुलगा कोण आहे, त्याच्याबद्दल तिचं मत काय आहे तेवढंच जाणून घे एवढंच सांगितलं होतं. तिला मुलगा पसंत हाय का नाही ते आपण विचारायचं. अहो त्यात काय विचारायचे, तिला पोरगा पसंतच असणार. कशावरनं? अहो ना आता जयश्रीन तिला काल सांगितलं, तरी बी शितलीनं अजून काय दांगा केला नाही, म्हणजे तिला पोरगा पसंत असणार. होय, आम्हाला बी तसंच वाटतंय. बरं, बोलवा तिला. मी आणते बोलून. वहिनी कसं आहे, आपण शीतल संग बोललं पाहिजे. म्हणजे कसं, तिचा होकार आला की आपण पुढच्या तयारीला लागायला. वय अहो वहिनी आता फक्त तिकडून होकार येऊ द्यात, बघा कसं पायाला पेंगर लावूनच कामाला सुरुवात करतो. ये बोलवलं का नाना? होय. काय झालं? अगं गेले काही दिवस आमचं तुझं लग्न ठरवायचं चाललंय. आम्ही तुला काय बोललो नाही, कारण बाकीच्या गोष्टी बोला चाली होईपर्यंत तुला सांगण्यात काय अर्थ नाही ना. पण आता घरात एवढं सगळं चाललंय आणि तुला माहित नाही असं होणार आहे का? माहित आहे ना तुला. मग आम्ही तुझ्यासाठी एक चांगले स्थळ बघितले. आपल्या गावातलाच मुलगा आहे, त्यामुळे तू आमच्या डोळ्यासमोरच राहशील. आणि महत्वाचं म्हणजे मुलगा बी चांगला आहे, त्याचं कर्तृत्व काय कमी नाही. जयश्री बोलली ना तुझ्या संगत, मग तुला त्यांच्यात जुळवून घेणं जमणार आहे ना? हा. बर, आता महत्वाचं म्हणजे तुला मुलगा पसंत आहे का?
आता तुम्ही माझ्यासाठी पोरगा निवडलाय म्हणल्यावर ते योग्यच असणार की. अगं हो, पण तुझं मत बी महत्वाचं आहे ना, म्हणून विचारतोय. तुला पसंत आहे ना? मला पोरगा पसंत आहे. मग ठरवायचं लगीन? वहिनी लाजली लाजली पोरगी. मला काय वाटलं की लग्नाचा विषय काढला की मांजरी सारखी खाऊदीच्या अंगावी येते का काय. तसं काही झालं नाही, लाजली. आणि तसं बी चांगलं स्थळ शोधून काढले तिला. नकार कशी देईल? मला तर बाई पटतच नाही. आपली शीतल लग्नाला तयार झाली आहे ते. देवच पावला म्हणायचा. चला आता तयारीला लागलं पाहिजे. हो, समोरच्यांना होकार कळवायला पाहिजे आणि लग्नाच्या आणि सुपारीच्या तारखेबद्दल पण बोलून घेतलं पाहिजे ना. होय, मी जर म्हणते आत्ताच निघा, उगाच चांगल्या कामाला उशीर कशाला, होय का नाही? हा. आजीला सांगायला पाहिजे. याचा फोन तर बंद आहे. आता आजीला न्यूज कशी द्यायची? मला असं वाटतं आजीला माहितीये. त्या दिवशी फोनवर बोलताना बी स्पष्ट काय सांगत नव्हता, हसण्यावरच घेत होता. हा, बहुतेक त्यानं मला मुद्दामच सांगितलं नसेल, सरप्राईज द्यायचं म्हणून. भाऊजी, तुमचे सरप्राईज मला लई म्हणजे लई आवडले. म्वा. शीतली या लग्नाला घेऊन एवढी कशी काय खुश आहे? ही पोरगी लग्नालाच कशी काय तयार झाली काय कळना. टॅलेंट सगळं व्यवस्थित आहे ना? हा, आपल्या घरात सगळं व्यवस्थितच असतं की, पण तुम्ही एवढी गडबड करताय. पुणे येणार आहे का? टॅलेंट, अरे सासरे बुवा येणार आहेत. मामींचा फोन आला होता आत्ताच. सासरे बुवा कशाला? शीतलनं लग्नासाठी होकार दिलाय. काय बोलता भैया? ना येतील आता गुड न्यूज घेऊन. पण भैया, आई साहेबांना तर महिला मेळाव्यासाठी जायचं होतं की. बाद झाले मेळावे बिळावे म्हणावात, बस म्हणाव घरी. आता लग्नाचे सोहळे करा म्हणाव. हा, कामात असल्यास दाखव. हा, हे जमिनीचं काय झालं रे? त्यांना सांगितलं भैया 2 दिवसांनी फोन करतो बोलले.